जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज दौंड तालुक्यातील यवतमध्ये मुक्कामी असणार आहे आणि या पालखी सोहळ्यात चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी यवत ग्रामस्थांनी खास करून पिठलं भाकरीचा बेत आखलेला आहे। मी सध्या यवत गावातील श्री काळ भैरवनाथाच्या मंदिरात आलेलो आहे आणि या ठिकाणचं हे दृश्य तुम्हाला दाखवतो। जवळपास कितीतरी मोठी पातेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। कढईमध्ये या ठिकाणी पिठलं तयार होताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि ही जी परंपरा आहे गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे। ज्यावेळी वारकरी वारी चालायला सुरुवात करतो त्यानंतर यवतमध्ये प्रत्येक वर्षी त्याला या पिठलं भाकरीचा जो आनंद आहे तो या ठिकाणी घेता येत असतो आणि या पिठलं भाकरीच्या आस्वादाचे वेध खरं तर वारकऱ्यांना लागलेले असतात। इथे गावकरी माझ्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून हे सर्व समजून घेऊ। मला सांगा किती वर्षाची ही परंपरा आहे आणि किती बेसन आणि भाकरीचा बेत तुम्ही वारकऱ्यांसाठी केलाय? साहेब, साधारणतः ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे। जसं आम्हाला आठवतं, आमचे वडील असतील, आजोबा असतील, पंजोबा असतील, त्यावेळेपासूनची ही परंपरा चालत आलेली आहे। साधारणतः 2,500 किलो बेसन आम्ही या ठिकाणी तयार होतं आणि 2 लाख भाकरी या ठिकाणी गावाच्या वतीने मंदिरात येतात आणि हे वारकऱ्यांना प्रसाद स्वरूपामध्ये दिला जातो। आता ही तुमची जी तयारी आहे ते किती दिवसापासून या सर्व गोष्टींची तयारी तुम्ही सुरू करत असता आणि हे सर्व याचा खर्च, याचं बजेट तुम्ही कसं करता? पालखी ज्यावेळेस निघणार आहे, याचं प्रस्थान ज्यावेळेस होतं त्यावेळेस 1 महिना आधी गावात मीटिंग होती। त्या मीटिंग मध्ये ठरलं जातं सगळं। आम्ही गाव वर्गणी, लोक वर्गणीतनं हा कार्यक्रम केलेला असतो। जो इच्छेने प्रत्येक जण इथं देतो। जसं आता यांनी सांगितलं, सक्ती कुणालाच नाहीये वर्गणीने। आणि जसं आता यांनी सांगितलं ते साधारण आपलं 2,000 किलो हे बेसन बनलं जातं आणि साधारण एक 20 ते 25 लाख भाकरी येतात। आपण मंदिराच्या ग्रामस्थांच्या वतीने आपण इथेही भाकरी बनवतो आणि काही आमच्या गावातल्या प्रत्येक घराघरीच इथे भाकरी येते। मग कोण 5 भाकरी, 10 भाकरी, 100 भाकरी, 500 भाकरी, ज्याला जमेल तसा तो भाकरीचा प्रसाद इथे आणून देतो आणि जे काही वारकरी येतील त्यांना संध्याकाळचा हा इथे प्रसाद हा दिला जातो। हे जे बनवण्याचं काम आहे ते खरं तर आज आता तुम्हाला वेध लागलेत, कधी पालखी सोहळा आपल्या गावामध्ये या ठिकाणी येतोय, दाखल होतोय आणि वारकऱ्यांना कधी आपण हे आपली सेवा देतोय। तर आज सकाळी किती वाजल्यापासून हे काम तुम्ही चालू केलं? एकंदरीत तयारी कशी सुरू असते? जर ह्याचं काम जर करायचं असेल तर आज सकाळपासून नाही, अगदी कालपासून, कारण किराणा वगैरे हा 1 महिना, जसं दादांनी सांगितलं 1 महिना आधीपासून कुणाकडून बेसन येतं, कुणाकडून तेल येतं, हे कालपर्यंत येत असतं। आता काल दुपारनंतर साधारण याला लागणारी सगळी तरकारी, कांदा असेल, मिरची असेल, आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, ही सगळी तरकारी काल बाजारातून इथं आणली जाते। त्यानंतर आज सकाळी साधारण एक 7-8 वाजल्यापासून इथं सगळे तरुण मंडळी आणि गावातील काही महिला या सगळेजण तयारीला लागतात। इथे कांदा कापणी असेल, कोथिंबीर कापणी असेल, त्यानंतर तो कांदा धुवून साफ करून घेणं असेल, या सगळ्या गोष्टींना आज सकाळी साधारण 7:30-8 वाजल्यापासून सुरुवात होते आणि ऍक्च्युअल भट्टी चालू करायला एक साधारण 11 वाजल्यापासून भट्टी चालू होते आणि साधारण एक 4:30-5 वाजेपर्यंत 2 ते 2.5 टन बेसन बनून तयार होतं। वारकरी आला की त्याला गरमागरम बेत मिळणार। वारकरी आला की पहिल्यांदा नैवेद्य, आपल्या हिंदू संस्कृतीनुसार देवाला नैवेद्य जातो। तुकोबांच्या पालखीला आरती झाली की पालखीला आणि काळ भैरवनाथांना नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर वारकऱ्यांना हा महाप्रसाद दिला जातो आणि त्यानंतर मग गावातील सगळे तरुण मंडळी जे इथं कालपासून राबतायत ते सगळेजण या बेसन भाकरीचा आस्वाद घेतात। मला एक विचारायचं आहे की जसं हे म्हणाले तसे की लाखो भाकरी जी आहेत ती या ठिकाणी बनवल्या जातात। तुम्ही सगळे लोक या ठिकाणी सकाळपासून बेसन बनवताय, कष्ट घेताय, ठीक आहे, तुम्ही ही जबाबदारी पार पाडली, पण त्या भाकरींचं बजेट किंवा हे मॅनेजमेंट तुम्ही कसं करणार? कारण लाखो भाकरी थापायच्या आहेत आणि त्या इथं वारकऱ्यांना द्यायच्या आहेत। साधारणतः काय होतं साहेब, आमच्या गावातल्या महिला असतील, प्रत्येक घरातल्या महिला इथं मंदिरामध्ये येतात। त्या स्वतःहून उत्स्फूर्त पद्धतीने सकाळपासून ते संध्याकाळी वारकरी मंदिरामध्ये येऊच तोपर्यंत ते भाकरी बनवत असतात। साधारणतः मंदिरामध्ये एक 50,000 ते 60,000 भाकरी बनवले जातात आणि गावामध्ये व जवळपासच्या गावामधून प्रत्येक घरातून ज्याला जमेल त्या पद्धतीने कोण 1 भाकरी देईल, कोण 5 भाकरी देईल, कोण 1000 भाकरी देईल, कोण 2000 भाकरी, सो इच्छेने ज्यांना जे पॉसिबल होईल त्या पद्धतीने ते आम्हाला मंदिरात आणून देतात आणि साधारणतः एक 2 ते 3 लाख भाकरी आम्हाला या ठिकाणी गोळा होतात। आणि ज्यावेळेस लोणीवरनं पालखी पुढे निघते, एकादशी सोडायला यवतमध्ये येते आणि बारस सोडायला यवतमध्ये येते आणि इथं येऊन ते बारस सोडली जाते आणि वारकऱ्यांना आम्ही म्हणजे खूप वेळा म्हणजे बोललो, हे केलं की बाबा आम्ही तुम्हाला इथं पंचपक्वान देतो, पण वारकऱ्यांची एक इच्छा आहे की बाबा यवतची जी परंपरा चालत आलेली आहे की आम्हाला वर्षानुवर्ष जे बेसन भाकरीचा बेत मिळतो, तो बेसन भाकरीचा बेत, एक घरगुती बेत आम्हाला या ठिकाणी मिळाला पाहिजे व त्याचा आस्वाद घेऊन जे आत्मा तृप्त होतं आणि वारकरी हा खुश होऊन यवतच्या बाहेर जातो, पुढची वाट चालू करतो। तर हे यवत ग्रामस्थ आहेत, अगदीच प्रस्थान झाल्यापासून वारकरी जे आहेत ते
टप्प्याटप्प्यानं पंढरीची वाट जी आहे ते सर करत असतात आणि ज्यावेळी यवत मुक्कामी ते येत असतात त्यावेळी त्यांच्यासाठी यवतकरांकडून ही खास मेजवानी या ठिकाणी करण्यात येत असते, त्याची सोय करण्यात येत असते. आज आता तुकोबाऱ्यांचा पालखी सोहळा यवत गावामध्ये विसावणार आहे आणि या सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक वारकऱ्याला बेसन भाकरीचा बेत याची चव जी आहे ती चाखायला मिळणार आहे. देवा राखुंडे, NDTV मराठी, यवत दौंड.